नमस्कार मित्रांनो, काल गणपती विसर्जनाचं सगळ्याला माहिती आहे. मित्रांनो, तुम्हाला गणपती बसवायचा तिथे नका बसू. गावात एक बसली तरी बस आहे. जास्त बसले एक बी बसले तर काही फरक नाही आहे. पण कसं आहे, व्यवस्थित विसर्जन करा गणपतीचं. कुठे टाकू नका, नाल्यात गड्ड्यात कसंही फेकून देता, असं नाही करायचं मित्र. व्यवस्थित करा ना, व्यवस्थित. गणपती बसवलं तर ते 11 दिवशी तपस्या केलं होतं, शरीर गरम झालं होतं त्यांचं, त्याच्यामुळे आपण विसर्जन करतो. त्यांना आंघोळ करून त्या स्थानावर ठेवून द्या, असं पडतं आहे. पण आपण टाकून देतो. आणि तुम्ही टाकून देताना काही प्रॉब्लेम नाही आहे, पण नाल्या बिल्यात नका टाकू. व्यवस्थित टाका, चांगलं टाका. कुठे पाय नका ठेवू. फेकताना तर हात टांग काही तुटून जातं. असा अपमान नका करू ना. कसं आपलं सृष्टी चांगलं होईल, कसं कल्याण होईल. नाही होणार, अपमानच होते ना. मग कसं चांगलं होणार आहे? कलियुग याच्यामुळंच आहे ना. मग मित्रांनो, असं नका करू. बसवत असलं एकच गणपती बसवा, सगळं म्हणून त्याला हे करा, पण गणपती बाप्पाचा अपमान नका करू. भेटूया दुसऱ्या वेळेमध्ये. धन्यवाद.